अस्सलाम वालेकुम स्टुडंट्स. शिवडी क्रॉसरोड लोअर प्रायमरी मनपा उर्दू शाळाच्या इयत्ता 4च्या ई लर्निंग वर्गात आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा दिनांक आहे 7 जानेवारी 2021. दिवस आहे गुरुवार. गुरुवारच्या दिवशी आपला मराठीचा विषय असतो. तर आज आपण मराठीच्या विषयात एक महत्त्वपूर्ण पाठ बघणार आहोत, ज्याचं आपल्या दैनंदिन जीवनाशी भरपूर संबंध असतो आणि वारंवार आम्ही तिथे जात असतो. जो आज का जो अपना टॉपिक है मराठी में, वो अपनी ज़िंदगी से रिलेटेड है. जो है हमारी ज़िंदगी से ताल्लुकात उसके बहुत दफ़ा आते हैं और हम लोग वहाँ पर बहुत दफ़ा जा चुके हैं. तर आजचे आपलं पाठाचं नाव आहे बस स्थानक. पाठ क्रमांक 21. पाठाचं नाव आहे बस स्थानक. बस स्थानक यानी क्या? जहाँ पर बहुत सारी बसेस रुकी होती हैं, जहाँ बसों का स्टेशन होता है, जिसको हम बस अड्डा कहते हैं. अपनी शिवडी के नाके पर है ना बस अड्डा. हाँ, तो ये बस स्थानक आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे. तर चला मग सुरुवात करूया. पाठ क्रमांक 21 बस स्थानक. सर्वप्रथम तर आपल्याला पाठात काय करायचं आहे? आपल्याला काय करायचं आहे? पहा, सांगा व वाचा. पहा, सांगा व वाचा. पहले देखना है, फिर बताना है, फिर उसको पढ़ना भी है. खालील चित्र पहा, शब्दांचे अर्थ माहित करून घ्या. या शब्दांच्या सहाय्याने तुमच्या शब्दात तुमचे अनुभव सांगा. अभी जो तस्वीर आएगी उस तस्वीर को देखना है. उन तस्वीरों में आए हुए अल्फाज के मानी मालूम करना है हम लोगों को, और फिर उन शब्दों की मदद से, उन अल्फाज की मदद से हमको अपने जो एक्सपिरियन्स है, जो अनुभव है, उसको शेअर करना आहे मराठी में. अनुभव शेअर करायला आपण वर्गात नाही, आपण ऑनलाईन क्लास घेत आहोत. तर ऑनलाईनमध्ये पण आपल्याला शेअर करू शकता तुम्ही, किंवा नंतर व्हॉट्सअपवर आपल्या वहीत लिहून मला व्हॉट्सअप पण करू शकता. तर चला पडूया. फोटो काय आहे, चित्र काय आहे? हां, हे आहे बस स्थानक. बस स्थानक दिसतंय ना क्लिअर, जिथे खूप सारे बसेस लागलेले आहेत. आता बस स्थानकामध्ये काय काय असतो? बस स्टेशन पे क्या क्या होता है? गाड़ी अड्डा या बस अड्डे पे क्या क्या देखते हैं हम लोग? चलो थोडासा आपण जरा चित्राला मोठं करूया आणि मग बघूया काय काय दिसतंय. हा झाला आपला चित्र मोठा. आता हा जो आहे आपल्या पुस्तकातील पूर्ण चित्र आहे. यामध्ये पूर्ण बस स्टॉप आपल्याला दाखवलेलं आहे. आता आपण एक एक करून थोडक्यात जे आहे ते सगळ्यांची माहिती घेऊया. मालूमात थोड़ी थोड़ी करके सबके बारे में लेंगे हम लोग कि क्या क्या बस स्टॉप पर हम लोगों को दिखाई देता है, क्या क्या वहाँ पर होता है, किस किस्म के बोर्ड होते हैं, कसल्या प्रकारचे चार्ट असतात, है ना, नोटिस क्या होती है, कौन कौन होता है बस स्टॉप पे, बस अड्डे में. चला तर मग बघूया. सर्वप्रथम सुरू करूया. बघा, हां, हे बघा, इथं 2 बसेस थांबलेले दिसतात. एक तिकडे तोंड करून एक मागचं, एका बसचा मागचा बाजू दिसतं आणि एका बसचा पुढचं आपल्याला बाजू दिसतो. म्हणजे ते जाण्याचा आणि येण्याचा मार्ग आहे. जो बाहर जाने का और अंदर आने का वो रास्ता है बस डेपो के अंदर. हाँ, अब उसके बाद और क्या होता है बस डेपो में अंदर और बाहर जाने के रास्ते के अलावा? हाँ, हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे, ज्याच्यावर आता आपला चौकोन, काळा चौकोन आलेला आहे. त्याला आपण म्हणतो चालक. काय म्हणतो त्याला आपण? चालक. माझ्याबरोबर घरात तुम्ही रिपीट करायचं आहे, चालक. चालक म्हणजे कोण? गाडी चालवणारा चालक, ज्याच्या हातात स्टेयरिंग असते. देखिए तस्वीर में दिखाई दे रहा है ना, उनके हाथ में स्टेयरिंग है, इसलिए वो क्या करते हैं? गाडी चलाते हैं. तो अभी आपण फक्त जे आहेत ते शब्द बघूया, नंतर त्याच्यानंतर शब्दांचे अर्थ आपण बघणार आहोत. सर्वप्रथम काय काय असते ते अगोदर आपण जाणून घेऊया. बस चालक असतो, त्याच्यानंतर काय असतो? वाहक. कोण आहेत हे महाशय आहेत वाहक. वाहक म्हणजे काय? जे आपलं तिकीट काढून आपल्याला देतो, त्याला म्हणतात आपण वाहक. चालक आणि वाहक बसमध्ये हे दोघे असतात आणि बस डेपोत पण दिसतात. त्याच्यानंतर बस डेपोमध्ये आपल्याला काय दिसतो? आणि परत फेरीवाले. काय आहेत? कोण आहेत हे? फेरीवाले आहेत. त्यांच्या डोक्यावर बघा मोठे मोठे पाट्या आहेत. पाटीमध्ये काही काय साहित्य आहे, वस्तू आहेत, विकायचे आहेत. हे फेरीवाले आहेत. आपल्या गल्लीत पण, आपल्या चाळीत पण येतात ना फेरीवाले. ये फेरी वाले हैं जिनके सरों पर बहुत बड़े बड़े टोकरे हैं और सामान बेचने के लिए निकल रहे हैं. तो ये बस डिपो में दिखते हैं अपनों को.
हां, तर हे बस डेपोमध्ये आपल्याला दिसतात. तर हे आहेत फेरीवाले. नंतर बस डेपोमध्ये आणखी काय असतंय फळांचे दुकान. फळांची दुकान असतं की नहीं बस डिपो में, देखी कि नहीं कभी आप लोगों ने शिवड़ी में जो बस डिपो है, कभी वहाँ जाकर घूमना. अगर इंशाल्लाह जल्दी स्कूल शुरू होंगी तो हम लोग ज़रूर वहाँ पर ट्रिप निकालेंगे, बस स्टॉप देखने के लिए जाएंगे ज़रूर. जब तक कि आप अपने अम्मी अब्बा के साथ में जा सकते हैं, वो भी एहतियात बरत कर जाने का. ठीक है. फळांची दुकान मतलब फलों का दुकान भी वहाँ पर होता है. और क्या होता है, पुस्तकांचे दुकान. बस डेपो में और क्या होता है, पुस्तकांची दुकान, बुक स्टॉल पे होता है ना. त्याच्यानंतर काय असतं आणि त्याच्यानंतर परत असतो आणि उपहारगृह. उपहारगृह जहाँ पर कैंटीन होता है, बस डेपो में कैंटीन भी होता है ना, उनका नाश्ता सेंटर भी होता है. कभी गए ना बस से, ज्यावेळेस तुम्ही बसने जाता दुसऱ्या गावी त्यावेळेस बस डेपोमध्ये जर आपण जातो तर बस डेपोमध्ये हे सगळे जे साहित्य, जे सगळे वस्तू आहेत, जे सगळे आपल्याला जे आता चित्रात दिसतं ते सगळं तिथं बस स्टॉपमध्ये असतो, है कि नहीं. जब गांव जाते हैं या गांव से मुंबई वापस आते हैं, बस स्टॉप पे जाते हैं, तो ये सारी चीज़ें गांव के बस स्टॉप पे, ये बस अड्डे पे ये सारी चीज़ें अपने को मिलती हैं. उपहारगृह पण असतो. त्याच्यानंतर काय असतात, हां, जागोजागी बोर्ड लावलेले असतात. स्वच्छतेचे, सफाई के ताल्लुक से बोर्ड लगाए जाते हैं, है ना. आवाज़ ना ज़्यादा करने के बोर्ड लगाए जाते हैं, कचरा ना फेंकने के बोर्ड लगाए जाते हैं, थूकना नहीं है यहाँ पर, है ना. तर असं वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड तिथे लावलेले असतात. त्या बोर्डामध्ये अनेक बोर्ड असतो, त्याला आपण काय म्हणतो बघा, हे सूचना फलक. त्याला म्हणतो सूचना फलक. सूचना फलक आपल्या शाळेत पण असतो ना सूचना फलक. हां, त्याला म्हणतो आपण नोटीस बोर्ड. कोणती बस कधी येणार आहे, कधी निघणार आहे, गाडीचा नंबर काय आहे, ह्या नंबरची गाडी कुठे जाणार आहे. तर ह्या सूचना फलकावर सगळी माहिती दिवसभराची असते. आता त्यानंतर अनेक खूप महत्त्वाची जो एक घटक असतो बस स्टॉपमध्ये तो आहे ध्वनिक्षेपक. ध्वनिक्षेपक म्हणजे स्पीकर. अनाऊन्समेंट स्पीकर बस स्टॉपमध्ये असतोच. जेव्हा आपण ट्रेनने जात असतो, रेल्वे स्टेशनवर पण असतो. कसं हाक मारतात ते रेल्वे स्टेशनवर, कसं, प्लेटफॉर्म नंबर 1 की गाडी घाटकोपर जाएगी, है ना. अशा प्रकारे ते बोलत असतात. त्यात आणि काय ध्वनिक्षेपक म्हणजे स्पीकरमध्ये काय काय असतं, गाडीची माहिती देतात. त्याच्यानंतर वेळ कधी गाडी, कोणती गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर आलेली ते सांगतात, कोणती गाडी येणार आहे ते सांगतात. जर कोणाचं काही हरवलेलं सापडेल, मतलब किसी की कोई चीज़ गुम गई है, तो वो स्पीकर में से बुलाते हैं कि भाई हमको ये चीज़ मिली है, जिसको लगी मिली है वो आकर, जिनकी गिरी है वो आकर लेकर जाए. कभी कभी खुदा न खास्ता ऐसा होता है कि बच्चे कहीं छूट जाते हैं, तो ऐसे बच्चों को वहाँ पर ले जाकर बिठाया जाता है और अनाउंसमेंट किया जाता है कि ग्रीन शर्ट का और ब्लैक कलर की पैंट पहना हुआ बच्चा हमारे पास है, जिसका हो लेकर. तो ये स्पीकर के ज़रिए, हा स्पीकर पण कुठं असतो, बस स्थानकामध्ये असतो. त्याच्यानंतर काय असतं, त्याच्यानंतर बघा आणि काय आहे, चौकशी कक्ष. हा खूप महत्त्वाचा घटक आहे. चौकशी कक्ष, चौकशी माहिती करून घेणे. ज्यावेळेस आपण नवीन जातो बस डेपोमध्ये, आपल्याला काही माहीत नसतो कुठं कोणती गाडी लागलेली असतात किंवा आपल्या गाडीची वेळ काय आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसलं तर आपण चौकशी कक्षमध्ये जातो. जब कभी हम लोग बस स्टॉप में जाते हैं और हमको मालूम नहीं होता कि हमारी बस कौन से नंबर पे प्लेटफॉर्म पे लगने वाली है या गाड़ी कब आने वाली है, लेट हो गई है, तो ये मालूमात लेने के लिए हम कहाँ जाते हैं, हाँ, मालूमाती खिड़की. इसको कहते हैं मालूमाती खिड़की, इंक्वायरी काउंटर, इंक्वायरी विंडो कहते हैं जिसको, चौकशी कक्ष. इंग्लिश में इंक्वायरी विंडो कहते हैं और उर्दू में कहते हैं मालूमाती खिड़की, जहाँ से हमको मालूमात मिलती है. इसके अलावा त्याच्यानंतर काय असतो आणि हा शेवटचा घटक आहे आरक्षण कक्ष. आरक्षण कक्ष जिथे आपण जाऊन आपल्या पुढच्या प्रवासाची आपण आरक्षित करू शकतो, तिकीट आपला आरक्षित करू शकतो, ज्याला म्हणतात आपण इंग्रजीमध्ये रिझर्वेशन विंडो. त्याला काय म्हणतो आपण, रिजर्वेशन विंडो, जिसको उर्दू में कहे जाते हैं रिजर्वेशन खिड़की, जहाँ पर जाकर हम अगले आने जाने वाले सफ़र की जो है पहले से टिकट निकाल कर सीट को रिजर्व करके रखते हैं. तर विद्यार्थ्यांनो, हे सगळे जे साहित्य आहे किंवा वस्तू आहेत, जे घटक आहेत, ते बस स्टॉपशी संबंधित आहे, बस स्थानकाशी संबंधित किंवा जोडलेले असतात, है ना. अशा प्रकारे आणि खूप सारे महत्त्वाची जागे असतात ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो,
तिथं पण खूप सारे वस्तू आपल्याला दिसतात, पण आपण निरीक्षण करत नाही. आता आपल्यासमोर बस स्टॉप आलेला आहे म्हणताना आपण हे सगळं निरीक्षण करतो. तो एक दफ़ा और मैं इनको सबको दोहराता हूँ. इन शब्दों को आप लोगों को ध्यान से सुनना है और वीडियो देखते हुए इसको रिपीट भी करना है. चालक, वाहक, फेरीवाले, फळांचे दुकान, पुस्तकांचे दुकान, उपहारगृह, बोर्ड, आपले शहर स्वच्छ ठेवा, सूचना फलक, ध्वनिक्षेपक, चौकशी कक्ष, आरक्षण कक्ष. तर हे सगळे जे आहेत हे सगळे किंवा रिलेटेड बसस्थानकाशी असतात. तर ह्या सगळ्या शब्दांचे आपण अर्थ जाणून घेऊया. चला या पुढच्या स्लाईडमध्ये. चालक, चालकला आपण उर्दूत काय म्हणतो? ड्रायव्हर. काय म्हणतो? ड्रायव्हर. त्याच्यानंतर कोण होते ते? वाहक. वाहक म्हणजे तिकीट काढून देणारे कंडक्टर. तिकीट जिनसे निकाल कर देते हैं कौन है? कंडक्टर. त्याच्यानंतर असतात फेरीवाले. फेरी वालों पर अपन उर्दू में फेरी वाले ही कहते हैं, है ना. फल फ्रूट बेचने वाले, सामान बेचने वाले फेरी वाले आते हैं ना अपनी गलियों में, फेरी वाले. फळांची दुकान, फलों की दुकान. नेक्स्ट के बाद पुस्तकांची दुकान, जिसको हम कुतुब फरोश कहते हैं उर्दू में, किताबों की दुकान, कुतुब फरोश. उपहारगृह, नाश्ता सेंटर, जहाँ पर नाश्ता हमको मिलता है. नाश्ता सेंटर कह लो या होटल कह लो, उसको मराठी में कहते हैं उपहार गृह. आपले शहर स्वच्छ ठेवा, ये देखो ये सफाई का बोर्ड है. इसी तरह से बहुत सारे बोर्ड लगे हुए होते हैं, है ना. तो ये सफाई का बोर्ड. उसके बाद सूचना फलक. सूचना फलक नोटिस बोर्ड. सूचना फलक म्हणजे काय? नोटिस बोर्ड. ध्वनिक्षेपक म्हणजे स्पीकर, जिससे भोपू कहते हैं ना, भोपू स्पीकर जिसमें से आवाज़ बाहर निकलती है, स्पीकर होता है. चौकशी कक्ष. चौकशी कक्ष मालूमाती खिडकी. आरक्षण कक्ष. आरक्षण कक्ष म्हणजे रिझर्वेशन की खिडकी. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज बसस्थानक बघितलो की बसस्थानक या पाठात आपण बघितलं की बसस्थानकामध्ये कोणकोणत्या साहित्य, कोणकोणते वस्तू किंवा कोणकोणती दुकानं आणि काय काय तिथं असतंय हे सगळं अपन आज बघितलो. जिस तरह से आज हमने बस स्टॉप के, बस अड्डे के बारे में मालूमात हासिल की कि वहाँ पर कौन कौन सी चीज़ें होती हैं, क्या क्या होता है, ये सारी मालूमात हमने इस के ज़रिए से हासिल की. तो आज का आपका ये होमवर्क है कि आप पहले तो इन अल्फाज के मानी मराठी और उर्दू दोनों अपनी कॉपी में लिखेंगे. और दूसरा होमवर्क ये है कि हम लोग रोज़ाना जाते हैं बाज़ार जाते हैं ना रोज़ाना. हाँ, जिस तरह से आज हमने बस अड्डे का मुआयना किया और वहाँ पर मिलने वाली अतराफ़ में होने वाली चीज़ों के बारे में हमने उनके नाम लिखे मराठी और उर्दू में, उसी तरह ये अल्फाज के मानी तो आप लोगों को लिखना ही है. इसके अलावा दूसरा होमवर्क ये है कि आज तुम्ही बाजारच्या संबंधित काय काय वस्तू येतात, कोण काय काय असते, त्यांचे शब्द मराठीत तुम्ही लिहायचे आणि त्यांच्यात उर्दूचे मानी पण लिहायचे आहे. तो उनको जो है बाज़ार से ताल्लुक़ रखने वाली चीज़ों के नाम मराठी में मालूम करना है, मराठी में लिखना है और उनके अल्फाज मानी भी मराठी उर्दू में लिखकर, मराठी और उर्दू दोनों में अल्फाज की मानी लिखकर अपने ग्रुप पर सेंड करना. समज मला वाटतं आज तुमचा हा पाठ तुम्हाला समजलेला आहे, कारण आपण इथं वारंवार जात असतो. जर कदाचित तुम्हाला काही समजलेलं नसेल तर तुम्ही मला फोन करू शकता, आपल्या ग्रुपवर मेसेजसुद्धा पाठवू शकता. चला तर मग विद्यार्थ्यांनो, धन्यवाद. बाय बाय.